हाय गाईज, गुड मॉर्निंग. अनवाइंड विथ अमोल चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे बदलापूरला. तिथे डॅम पण आहे आणि सेकंड थिंग तिकडे कोंडेश्वरचं एक मंदिर पण आहे, ते बघायला चाललो आहे. तर जाताना तुम्हाला माझी पूर्ण जर्नी एक्सप्लोर करणार आहे आणि तिकडचं व्ह्यू सगळं काही एक्सप्लोर करणार आहे. तर चला मग आता निघू. हाय गाईज, अजून आम्ही ऐरोलीमध्येच आहे, अजून निघालोच नाही आहे. वाजलेत बघा किती, 12-10 झालेत. बघू आता पोचायला किती वेळ लागतोय. आम्ही अजून ऐरोलीमध्येच आहे, सिग्नलला आहे. हाय गाईज, आम्ही आता आलोय कोंडेश्वर मंदिराच्या इकडे. तुम्हाला रोड दाखवतो बघा मी, पुढचे रोड कसे आहेत. आम्हाला लागलं आहे वर्चस्व लेक अँड हिल. दाखवतो मी तो व्ह्यू. जाण्यासाठी बघूया पुढे काय आहे आता. हा जो आहे पुढे लेक हिल कुठे आहे, इथे काय आहे काही समजतच नाही. गाईज हे बघा, विषय एकदम ओके. बाहेर तुम्हाला दाखवतो. वरती चाललोय आता आम्ही. वरती गेल्यावरती तुम्हाला दिसेल नजारा, जन्नत का नजारा. थोडं चढण आहे त्यामुळे थोडासा हे होतोय, त्रास होतोय. बघू आता आगे जाके क्या विषय अभी देखा नहीं, अभी तक देखेंगे, पता चलेगा अपने को भाई. बट एक नंबर ऑसम आहे, तुम्हाला दाखवतो मी. गाईज आता आम्ही आलो इथे. ते लेक आहे, अजून जरा कन्फ्युजन आहे की गाडी लावायला जागा आहे की नाही, त्यामुळे आम्ही थांबलो इकडे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी, ऑसम व्ह्यू आहे. पैसा व्यू देखो, व्यू एक नंबर आहे. बघू आता पुढे पण जाऊया. पुढे काय ते बघू. इथे लेक सारखं आहे, बघू पुढे जाऊन आता. आम्ही आलो इथे. आता इथे डॅम शोधतोय, धबधबा शोधतोय. वॉटरफॉल काय भेटतच नाहीये, तेच बघतोय. तुम्हाला नेचर दाखवतो.
भैसा बबी लेक दिखा लेकिन इधर जाने का कैसा वही ढूंढ रहे। कैसा विषय है भाव की नेचर का विषय ही छाड़ है, एक नंबर नजर आहे। गाईज आम्ही चाललोय डॅमकडे, आता दाखवतो तुम्हाला। विषय एकदम हार्ड आहे, फट्टे तक विषय है। तुम्हाला छोटासा फॉल होता, इथून गेलो आम्ही चालू वरती। हे वरती जायचं आम्हाला जायचं वरती, आम्ही चाललो वरती। असं पाऊस पण पडतोय आणि मजा पण येते। अरे यार चप्पल घालून येऊ नका कधी तुम्ही। मी चप्पल घातले, छत्री दे। चप्पल घातले की माझ्यासारखी हालत होणार आहे। हे छत्री दे। काय वरती ते पण तुम्हाला दाखवतो। पाऊस पडतो, चप्पल घालून चुकून पण येऊ नका, डेंजर हालत होते। मी चप्पल घालून आलो आहे, त्यामुळे माझी ही हालत आहे। तुम्ही शूज घालून या, किंवा रेनी सीझनचे येतात ना किटोज शूज वगैरे, ते घालून या। मी चप्पल घातली, दोनदा माझा पाय स्लिप झाला। बघा जाण्याचा रोड आहे, छोटासा ट्रॅक आहे, ते करावं लागेल। सब छोटासा ट्रॅक आहे, छोटासा ट्रॅक केल्यानंतर वरती तुम्हाला दाखवतो काय डॅम आहे वरती। दाखवतो तुम्हाला डॅम पण। बघा छोटेसे स्टेप्स आहेत, स्टेप्सने वरती जायचे। ॲक्च्युली आम्ही वॉटरफॉलकडे गेलो होतो, पण जाण्यासाठी ट्रॅक पण खूप मोठा होता आणि गाडी पण जात नव्हती, म्हणजे कार, आणि पार्किंगला जागा पण नव्हती, त्यामुळे आम्ही नाही गेलो। मला माझ्या बॅक साईडचा नजारा दाखवतो, जे मी बघतो ते तुम्हाला दाखवतो। 2 मिनटं। हे बघा वरती हे असं दृश्य आहे, एक नंबर। कैसा लग रहा है ये दृश्य है। आणि हा छोटासा ट्रॅक आहे, हा ट्रॅक आपल्याला चालत याच्या वरती। इथून तुम्हाला दाखवतो, गाडी आम्ही दिसते इकडे लावली आहे, आणि हा हे जे चालत आहे त्याचा छोटासा ट्रॅक आहे, तो चालत त्याच्यावरती। असा नजारा आहे ऊपर, तुम्हाला ते बॅक साईडला दाखवतो। हे सगळे डोंगर बघा ना कसे वाटतात, एक नंबर। पाऊस पडतोय, मोबाईलच्या लेन्सवरती पाणी पडतंय, समजून घ्या। आणि माधुरी इथे मजा करते, सही आहे, खरंच आहे इथे बघायला। आम्हाला माहीत नव्हतं, आणि गाडी चालली ना, ॲक्च्युअली आम्ही तिकडे गेलो होतो, तुम्हाला दिसते बघा गाडी चाललेली व्हाईटवाली, तिकडे गेलो होतो। तिथून पुढे वॉटरफॉल आहे, पण वॉटरफॉलला जायला जरा थोडं रिस्कीच आहे, थोडं वॉटरफॉलला जायला थोडं रिस्की आहे। रिस्की इन द सेन्स बोले तो हा व्यवस्थित रोड आहे, पण प्रॉब्लेम हा येतोय की तिथे जाताना वरती ट्रॅफिक खूप आहे, आणि छोटासा रोड आहे,
आणि त्याच्यामधूनच 4 व्हीलर बाईक असेल तर काही इश्यू नाही आहे, बाईकने जाऊ शकता आपण वरती. पण जर तुम्हाला कार घेऊन यायचं असेल तर तुम्हाला खालती कार पार्क करावी लागेल आणि मग वरती जावं लागेल. त्या वॉटरफॉलचं नाव काहीतरी चांगलंच आहे. आम्ही इथे कोंडेश्वरला आलो आहे, ॲक्च्युली बदलापूरला आहे, कोंडेश्वरला आलो आहे. तर त्या वॉटरफॉलचं नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे. आणि हा जो डॅम आहे, हा डॅमचं नाव काय आहे का? कोंडेश्वरच आहे या डॅमचं पण नाव. कारण की एका ठिकाणी एक लिहिलं आहे, दुसऱ्या ठिकाणी काय वेगळंच नाव लिहिलं आहे, त्यामुळे ना आम्हाला सांगता नाही येते नक्की. मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये नक्की सांगेल जेव्हा मी खाली जाऊ ना नक्की. अजून आम्हाला मंदिरात पण जायचं आहे, जे कोंडेश्वर मंदिर आहे त्या मंदिरात पण जायचं आहे. तिकडचं पण तुम्हाला मी एक्सप्लोअर करेल. पण थोडा तिकडे जाण्याआधी इकडची मजा घ्या तुम्ही. ऍक्च्युली या ढगांच्या पाठीमध्ये डोंगर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ढगांमुळे तिचं असं म्हणणं आहे की हा जिथे हा जी लेक आहे त्याच्या पुढे आहे ना हा ढग आहे, ढगांच्या पाठीमागे डोंगर आहे. ते दिसत नाहीत आता, मोठे डोंगर आहे त्या ढगांमुळे, त्यामुळे दिसत नाहीत ते. ऑसम नजारा यार, एक नंबर. इथपर्यंत आलो, चला काहीतरी बघायला भेटलं, एक मजा पण आली आम्हाला. आता बघू पुढे काय काय आहे, तरी पण दाखवतो तुम्हाला. अजून आहे मी इथे 5-10 मिनटं थांबणार आहे, मग जाणार आहे इथून. चला आता मी जातोय कोंडेश्वर मंदिरामध्ये. तिकडे गेल्यावर तिकडचं पण एक्सप्लोअर करतो. आता आम्ही कोंडेश्वर मंदिराकडे जात आहे. माझ्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला छोटी छोटी दुकानं आहेत, तिथे फूल वगैरे भेटतात. मंदिरात गर्दी आहे आता. हे कोंडेश्वर देवस्थान. खाली गेलो, खाली गर्दी आहे खूप. बघा असं इकडचा ॲटमॉस्फिअर. बघा हे असं इकडचं ॲटमॉस्फिअर आहे. बघूया पुढे आता काय आहे. इकडे लाईन लागलेली आहे, पण दर्शन घेऊया. तिच्याच्या मागे वॉटरफॉल पण आहे, तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल मी. बघा हा छोटासा वॉटरफॉल आहे.
म्हणजे हे मंदिर आहे, शंकराची पिंड आहे, आतमध्ये मंदिर आहे, हे मंदिर आहे आणि इथे वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल मंदिराच्या मागे छोटासा वॉटरफॉल आहे. चला आता बघू पुढे. आपण मध्ये उभा आहे, आता आम्ही लाईनीमध्ये उभा आहे. श्री शंकर भगवानाचं देवस्थान आहे हे. अशी बघा इकडे लाईन लागलेली आहे, याच्या मागे लाईन आहे. ची बॅक साईड आहे आणि हा बघा वॉटरफॉल. सही आहे, इथून जातात लोक वरती, दिसत असेल तुम्हाला वरती जाताना, बट रिस्क पण आहे तेवढी वरती जायला. इकडे कोणतं मंदिर आहे बहुतेक असं वाटतं मला, ते मारुतीचं मंदिर असू शकतं पण कन्फर्म नाही माहीत नक्की कोणतं मंदिर आहे ते. आणि बघा हे ते मंदिर आहे, बॅक साईड आहे. एंट्रन्स आहे, श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. आता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये, एंटर झालो आहे. तुम्हाला दाखवतो मंदिरामधलं. अशी लाईन लावावी लागते, लाईन आहे. त्याची बॅक साईड आहे. हा बघा वॉटरफॉल. वरती लोक येतात जातात. गाभाऱ्यात जायला आहे. इथून असं खालती गाभाऱ्यात जाण्यासाठी जागा आहे, जिथे श्री शंकर महादेवाची पिंड आहे. हे जे तुम्ही बघत आहात ही शिळा आहे आणि या शिळेमध्येच गाभाऱ्यामध्ये श्री शंकर महादेवाची पिंड आहे. ही बघा, ही अशा प्रकारे श्री शंकर महादेवाची पिंड आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे, इथे देवीचं पण मंदिर आहे. ही जी पूर्ण आहे, पूर्ण ही एक शिळा आहे. या शिळेमध्ये ही एक अखंड शिळा असून या शिळेमध्ये श्री शंभू महादेवाची पिंड आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. हे आहे कोंडेश्वर देवस्थान. वरती आल्यानंतर इथे श्री गणपती, साईबाबा, विठ्ठल रुक्मिणी अशा देवांच्या मूर्त्या आहेत. आणि हे आहेत कोंडेश्वर महाराज.
आम्ही आलो होतो कोंडेश्वर महाराज. इथे श्री शंभू शिवलिंग आहे. श्री शंभूची शिवलिंग आहे. इकडे आलो होतो आम्ही. आमचं दर्शन तर एकदम मस्त झालं. तुम्हाला ब्लॉगमध्ये तर दाखवलंच आहे मी. तर तुम्ही पण कधीतरी इकडे या. इकडचं वातावरण एक नंबर आहे. एक नंबर वातावरण आहे. इथे मस्त बुट्टा भेटतो. पावसाळ्यात बुट्टा खाण्याची मजाच वेगळी आहे. आता आम्ही थांबलो इथे मंदिराजवळच. बुट्ट्याचं शॉप आहे. छोटंसं दुकान आहे टाकलं या लोकांनी. त्या दुकानामध्ये आम्ही बुट्टा खायला थांबलो. तुम्हाला दाखवतो मी. बघा असे कोशावरती बुट्टा भाजून देतात. आणि इथे ॲक्च्युली एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तो पण सांगतो. इथे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? इथे जर कोणाचं एअरटेलचं नेटवर्क असेल तर तुम्हाला इथे रेंज भेटणार नाही. एअरटेलच्या नेटवर्कला रेंजच नाही आहे. जर तुमचं जिओचं कार्ड असेल तर 100% इकडे रेंज आहे. तर ज्यावेळेस तुम्ही इकडे याल तर आवर्जून एअरटेलचं नेटवर्क असेल तर कॅश बाळगा स्वतःसोबत. आणि जिओ असेल ज्याच्या मोबाईलमध्ये नेटवर्क, जर ऑनलाईन पेमेंट करत असेल तर काय प्रॉब्लेम नाही आहे. जिओला नेटवर्क आहे, फक्त एअरटेलला नेटवर्क नाही आहे. त्यामुळे कॅश असेल तर बेटर राहील. पण कॅश सोबत ठेवा तुम्ही इकडे आल्यावरती, कारण की ते नेटवर्कच नाही आहे. ओन्ली जिओ नेटवर्क. इकडचा नजारा बघा मित्रांनो. कसला भारी नजारा आहे. एक नंबर आहे. विषय छाड आहे इधर. आणि ते नेटवर्कचा इश्यू आहे. माधुरीने पण सांगितलं आहे नेटवर्क नाही आहे इकडे. जर तुमच्याकडे जिओचं कार्ड असेल तर तुम्ही इथे ऑनलाईन यूज करू शकता. कॅश बाळगा स्वतःसोबत कॅश बाळगा असं वाटतं मला. कारण की इकडे आम्ही 2 बुट्टा खायला गेलो तर बुट्टा घेताना पण नेटवर्क नव्हता. कारण की तिकडे एअरटेलला नेटवर्क 0 आहे, नाहीच आहे. टॉवरच नाही एअरटेलचं इथे त्यांनी सांगितलं. आणि सेकंड, जर तुमच्याकडे जिओचं कार्ड असेल तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. नाही तर कॅश सोबत ठेवा इकडे. तुम्हाला बॅक साईडचं पण दाखवतो. हे बघा, हे सगळे मंदिराच्या वरची बाजू आहे. एक नंबर आहे. आणि इथे माधुरी पेमेंट करते पण पेमेंट होत नाही आहे. आणि बुट्टा खायचा आहे. आणि त्यांच्याकडे 500 सुट्टे नाही आहेत. तर जर तुमच्याकडे सुट्टे असतील तरी पण या, तरच या. अरे कहना क्या चाहते हो? हा पण सीन आहे इकडे. हा कर पेमेंट.